नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। पुण्यामधनं एक मोठी बातमी येते। पुण्यामध्ये कोटीच्या कथित दरोड्याच्या प्रयत्नी पुणे ग्रामीण पोलीस दलातील 2 पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात पत्रकार असल्याचा बनाव करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। 2 पोलीस कर्मचाऱ्यांसह 6 आरोपी फरार आहेत। सीसीटीव्ही फुटेज आणि तपासातून या कटाचा उलगडा झाला। या प्रकरणामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे आणि या सगळ्या प्रकरणात नेमकं घडलंय काय बघूयात आजच्या या व्हिडिओमधनं। तर नरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत सिंहगड रोड परिसर आहे। नवले पूल जो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अगदी सिनेमा स्टाईल 1 कोटी रुपयाचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न हा काही लोकांकडून करण्यात आलेला होता। हर्षवर्धन पवार जे तळेगाव दाभाड येथले एक मोठे व्यापारी आहेत, त्यांच्या मित्राला 1 कोटी रुपयांची गरज होती आणि म्हणून पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या ब्रह्मा हॉटेलच्या समोर हे 2 मित्र भेटले। ज्यांनी 1 कोटी रुपये द्यायचे होते ते देखील तिथेच पैसे घेण्यासाठी आले होते आणि त्यानंतर नरे या ठिकाणची जी HDFCची ब्रँच आहे तिथे पैसे डिपॉझिट करण्यासाठी हे सगळेजण निघालेले होते। पण हे जात असताना ड्रायव्हरनी काहीतरी 1-2 फोन केले आणि त्यानंतर नवले ब्रिजवरती गाडी गेल्यावर 2 जण या ठिकाणी 4 चाकीच्या मागे दुचाकीवरनं आले। त्यानंतर पोलीस असल्याची त्यांनी बतावणी केली आणि दोघांनी आम्ही पोलीस आहोत आणि तुम्ही जी रक्कम घेऊन जात आहात ती रक्कम 2 नंबरच्या बिझनेसमधली आहे, काळे पैसे आहेत, फ्रॉड आहेत असं त्यांना धमकावलं। एका व्यापारातून ही रक्कम कमवलेली आहे असं देखील सांगितलं। त्यानंतर गाडीत बसलेले हर्षवर्धन पवार आणि त्यांचे मित्र त्यांनी मिरचीची पावडर या ठिकाणी घेतली आणि ती पावडर त्यांच्यावरती टाकण्यात आली। आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करत या दोघांनी यांना अखेर खेड शिवापूर पोलिसांमध्ये घेऊन आले। त्यानंतर राजगड पोलिसांपर्यंत ही बातमी पोहोचली आणि नरे पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे सगळं 1 कोटी रुपयाचं कथित प्रकरण घडलं। गेल्या 8 दिवसांपूर्वी ही सगळं प्रकार घडलेला आहे। 19 जुलै रोजी हा व्यापारी पुण्यात पैसे देण्यासाठी आला होता। या सगळ्या प्रकरणी 2 पोलीस अधिकारी आहेत, 2 पत्रकार आहेत आणि एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। 18 जुलै रोजी व्यापारी पैसे द्यायला आला होता। त्यातले आशिष तिवारी जो खरं तर एक पत्रकार आहे असं सांगतोय, त्याला अटक करण्यात आला। पोलिसांनी त्याला अटक केली आहे। अजीज मिस्त्री आणि प्रमिला निकम अशा 2 पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत जे पुणे ग्रामीण पोलीस दलात आहेत। परंतु पोलीस दलाचे जे ग्रामीण भाग जो आहे पोलीस दलातला खेड शिवापूर किंवा त्या ठिकाणी कार्यरत असलेले आणि त्या ठिकाणचे हे पोलीस आहेत। त्यानंतरचे सगळ्यात मोठं जाळं या ठिकाणी उघडकीस आलं आहे। या प्रकरणी अजून 6 जण फरार आहेत आणि पोलीस तर तळेगाव दाभाड येथले हर्षवर्धन पवार हे आपल्या मित्राला 1 कोटी रुपये देण्यासाठी पुण्यात आले होते। नरे परिसरातील हॉटेलसमोर भेटले। हे पैसे HDFC बँकेमध्ये जमा करण्यासाठी ते निघाले होते। नवले पुलावर हा सगळा प्रकार घडला। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी केली आणि ही रक्कम बेकायदेशीर मार्गाने मिळवली असल्याची धमकी त्यांना दिली। यावेळी व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांना धमकावण्यात आलं आणि लुटण्यात आल्याची सगळी गोष्ट समोर येते। ड्रायव्हरने फोन करून माहिती दिली होती, पाळत ठेवण्यात आली होती। मिरचीची पूड टाकून पोलीस असल्याची बतावणी केली, हल्ला केला आणि पोलीस चौकीत नेऊन पैशांची मागणी केली, खंडणी केली असा हा सगळा प्रकार मंडळी समोर आला। यातली ही सगळी स्टोरी आम्ही तुम्हाला सांगितली। याबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये नोंद करा। व्हिडिओ आवडला तर शेअर करा। धन्यवाद।